रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज रायगडच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते सुनील तटकरेंच्या घरी देखील भेट देणार आहेत आणि तटकरेंच्या या लंच डिप्लोमसीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता आहे। दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, पाहूयात। शहा तटकरे लंच डिप्लोमसी। त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील। पालकमंत्री पदासाठी तटकरेंची फिल्डिंग। त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनुमत्य होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती। पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही। या संदर्भात वरिष्ठ लेवल नक्की विचार करून योग्य तऱ्हेने घेऊन बरेचसे रूपाने पालकमंत्री घोषित होईल असे आम्ही आशावादी निश्चित आहोत। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार। सुटे थोड़ा सा दिल धरा, धीरे धीरे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगडचा दौरा करतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं अमित शहा रायगडावरती उपस्थिती दर्शवतील। रायगडावरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर गृहमंत्री अमित शहा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या रायगडमधल्या सुतारवाडी गावातल्या निवासस्थानी भेट देणार आहेत। सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी अमित शहा उपस्थित राहतील। अमित शहांच्या या भेटीत रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। परवाची भेट ही अतिशय वेगळा करण्यासाठी आहे। छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात। त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनुमत्य होऊ नये, काढू नये अशी माझी विनंती। त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला। आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील। तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होणार नाही, परंतु जे रायगडवर येत आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं। नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे। आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे, निधी दिलेला आहे। दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे। 22,000 कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे। सुटे थोडासा दिल धरा। गेल्या काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। पालकमंत्री पदासाठी अदिती तटकरेंच्या नावाची घोषणाही झाली, मात्र त्याला शिवसेनेनं प्रचंड विरोध केल्यावर रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोनही पक्ष कमालीचे आग्रही आहेत। रायगडचं पालकमंत्रीपद आपल्याच पक्षाला मिळावं अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांची आहे। रायगडचा पूर्ण इतिहास आपल्या सगळ्यात ज्ञात आहे। मागचं सरकार जेव्हा परिवर्तित झालं तेव्हा रायगडमधून उठाव झाला, म्हणजे पुनरावृत्ती होऊ नये या संदर्भात वरिष्ठ लेवल नक्की विचार करून योग्य तऱ्हेने घेऊन बरेचसे रूपाने पालकमंत्री घोषित होईल असे आम्ही आशावादी निश्चित आहोत। दरम्यान अमित शहा सुनील तटकरेंच्या घरी देणार असलेल्या भेटीवरनं ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी जोरदार टोला हाणलाय। मन की बात होऊ द्या ना, होऊ द्या। तटकरे यांचे ते नेते आहेत, अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत। एकनाथ शिंदेचे नेते अमित शहा आहेत। अहो ते त्यांचे नेते म्हणजे हे सगळं घडवणारे कोण आहेत? अमित शहा आहेत। अमित शहा जर नसते तर हा पक्षच फुटला नसता। अमित शहा नसते तर त्यांना पक्ष नसता मिळाला, त्यांना ते घड्याळ चिन्ह नसतं मिळालं। त्याच्यामुळे करते सवरते तेच आहेत। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे आणि यावरून महायुतीत धुसफूसही रंगते। याच धुसफुशीवरनं अमित शहांच्या दौऱ्यात काही तोडगा निघणार का याची उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, रायगड।